योगदान दिलं असे दोन महिला शिक्षिका आणि एक आपले माजी मुख्याध्यापक या तिघांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलो. आज शिवप्रताप दिन सुद्धा आहे. इथं सुरुवातीलाच साहेबांना विचारायला गेलो होतो की साहेब शिवप्रताप दिनाची सुट्टी आहे का काय, परंतु एक झालं की हा कार्यक्रम याच तारखेला व्हावा असा कदाचित योगायोग असावा. साहेबांनी पण लगेच ताबडतोब सगळ्यांना सांगितलं आणि आज सुट्टी नाही शाळेला अशा पद्धतीने सूचना झाल्यामुळे आपण हा कार्यक्रम बरोबर याच दिवशी ठेवत आहे. आज या ठिकाणी साहेब या ठिकाणी आले, त्यांनी हा परिसर संपूर्ण पाहिला आणि बारकाव्याने माहिती दिली. आता मी मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला हीच माहिती खूप खूप स्वागत. त्याचबरोबर अग्रेसर आहे, अव्वल आहे आणि त्या संपूर्ण या अभियानामध्ये सन्माननीय साहेबांनी जे स्वतःला झोपून काम केलेलं आहे ते एका कार्यक्रमात मी सुद्धा होतो. त्या ठिकाणी सन्माननीय याशिनी नागराजन मॅडम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप आजच्या त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सन्माननीय हरिभाऊजी माने उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन यांचा सुद्धा स्वागत सत्कार सन्माननीय आमचे माध्यमातून त्यांनी आम्हाला शाळेला मदत केली. जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद. काही वेळेस असं असते की नुसतं फक्त खेळात मागितलं असते. काही वेळेस असं दिसून येते की
नुसतं फक्त बौद्धिक मध्ये प्रावीण्य आहे, परंतु तुमच्या गावाला, तुमच्या खास करून शाळा व्यवस्थापन समितीला आपल्या मुलांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी काय असणं अपेक्षित आहे हे तुम्हाला कळालं आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी ऑल राऊंड बनवण्यासाठी जे आयुध आहे, ते शाळा खोल्याच्या माध्यमातून असो, इतर सुविधाच्या माध्यमातून असो, काठोकाठ प्रयत्न तुम्ही जे करताय. आज सरपंच मॅडम असू द्या किंवा आपले एसएफचे जे सर्व सदस्य असू द्या, खास करून इथले मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी, कारण सर्व चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून गुणात्मक तुम्ही सगळं दिसतंय. आज माझ्यासमोर एकंदरीत मला लोकांचे चेहरे वाचण्यामध्ये मला वेगळा तालुका स्तरावर जे आपल्या स्पर्धा झाल्या आणि तालुका स्तरावरती तुम्ही सामुदायिक खेळामध्ये जे नैपुण्य मिळवले, वैयक्तिक मिळवलेले आहे, तेच तुम्ही खंडाळा तालुक्याचं प्रतिनिधी करणार आहे. म्हणजे तुम्ही पंचायत समितीचं प्रतिनिधित्व मला वाटतं मसवड ठिकाणी येत्या 3-4 तारखेला आणि 8 तारखेला आपण जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देण्यासाठी मी आवर्जून आलेलो आहे. आणि नुसत्या फक्त माझ्या शुभेच्छा हे नाही, त्या सर्व खंडाळा तालुक्याच्या पंचायत समितीच्या, खंडाळा तालुक्याच्या प्रशासनाच्या, खंडाळा तालुक्यामधील सर्व सरपंच, सर्व सदस्य या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की सर बोलता बोलता म्हणले की मागच्या वेळेस आपले 6 गुणांना आपण सेकंड रनर होतो आणि त्या शब्दाची उंची फार आहे. त्या शब्दामधूनच काय पद्धतीने इथं ज्ञानार्जन होतं याचं प्रमाण मिळतं. काय पद्धतीने आज बघितलं, आज मी दोघींच्याही डोळ्यामध्ये बघितलं की दोघींच्या डोळ्यामध्ये पण अश्रू आहे आणि तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहे. सर सुद्धा 1-2 मिनिटं थांबले, म्हणजे बोलत असताना सुद्धा त्यांना घरून गेला. हा मिलाप काही सहज होत नाही, हा मिलाप सहज होत नाही. किंवा आज माझ्या पाठीमागे एवढे सगळे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे इतर सदस्य आहेत, एसएमसीची सगळी बॉडी आहे आणि आवर्जून आढावा घेत असताना सुद्धा एक चांगला सुखद धक्का मला बसला की एसएमसीचे ज्या वेळेस बैठका असतात त्या बैठकीला सर्व सदस्य हिरिरीनं भाग घेत आहेत. कारण की आम्ही आढावा घेत असताना आहे कंपल्सरी आहे, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेणं कंपल्सरी आहे, परंतु आपली जबाबदारी म्हणून जे शाळा व्यवस्थापन समिती काम करते, मग त्याच्या अनुषंगानं आता जे आपले सन्माननीय दायगोडे साहेब असतील, हरिभाऊ माने ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले, उपाध्यक्ष असतील किंवा त्यांच्याच बरोबर असणारे निकम सर असतील, इतर सर्व सदस्य असतील किंवा आपले ज्येष्ठ नानाजी असतील आणि या एसएमसीच्या माध्यमातून अर्चनाताई असतील, प्रियांका मॅडम असतील, या सगळ्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. आणि हे काम कोणासाठी करतात ते तुमच्यासाठी करतात. आणि मला आनंद आहे की तुमच्यासाठी काम करत असताना तुम्ही सुद्धा शैक्षणिक, कारण आज बघितलं, आज प्रज्ञाशोधचं पण आपण 7 मुलं उभी होती आणि गुणात्मक काम आमचे जे शिक्षक वर्ग करतायत त्याचा एक लेखाजोखा मला इथं बघायला मिळाला. निश्चित गट विकास अधिकारी म्हणून, प्रशासक म्हणून या गेल्या 3 वर्षामध्ये बऱ्याच शाळांना सुद्धा मी व्हिजिट करत असतो. आज एकंदरीत पाडीचं चित्र पाहिलं असतं, कारण की मी आज आपले सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासो दायगोडे आणि आमचे मित्र त्यांनी सातत्यानं फोन करून सांगितले साहेब कुठल्याही परिस्थितीत या. परंतु तुम्हाला माहित आहे कारण की सकाळी सकाळी बऱ्याच गोष्टी प्रशासकीय असतात आणि त्यांना सांगितले की मी 11:05 मला वाटतं 11:08 तुमच्या प्रांगणामध्ये मी आलो. एसएमसीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम सुरू आहे आणि तुम्ही फार नशीबवान आहात
कारण इतर ठिकाणी मला पाहायला मिळतं की जिथं ग्रामपंचायत असेल, SMC असेल, शिक्षक बंधू असतील, आमचे गुरुवर्य सर्व, चांगलं काम जिथं असेल तिथे एक चांगलं व्यासपीठ विद्यापीठ जे होतंय ते चांगलं उभं होतंय. आज आपण बघितलं की या निरोप संवादाच्या अनुषंगानं हनुमंत गायगोडे सर जे आता आमच्याकडं शिक्षण विस्तार अधिकारी झाले आणि माझ्या समवेत शिक्षणाच्या अनुषंगानं आता तालुका स्तरावरती काम पाहत आहे, ते इथंच होते. तुमच्या बोलक्या ज्यांनी बोलले म्हणजे सन्माननीय शोभाताई शिंदे मॅडम असून द्या किंवा सोळसकर मॅडम असून द्या, जे मी मनोगत